झी 24 तास एक पाऊल पुढे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी लग्नावर उधळपट्टी केल्याबद्दल मंत्री भास्कर जाधवांचे कान पिळल्यानंतरही राष्ट्रवादीच्या नेत्यांना शहाणपण आलेले दिसत नाहीये। पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप हे मोठ्या धुमधडाक्यात आपला वाढदिवस साजरा करतात। शहरातल्या रस्त्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे मोठमोठे बॅनर्स लावण्यात आलेत, पोस्टर्स लावण्यात आलेत। वाढदिवसाच्या निमित्तानं भव्य कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलंय। दुष्काळग्रस्तांना एका वेळच्या जेवणाची भ्रांत असताना आमदार जगतापांच्या वाढदिवसाला मात्र हजारो लोकांना जेवणावळी घालण्यात येतात। इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। पिंपरी चिंचवडमध्ये आज एक शाही सोहळा संपन्न होतोय। हा शाही सोहळा आहे पिंपरी चिंचवडमधल्या चिंचवडचे अपक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसाचा। हे अपक्ष असले तरी राष्ट्रवादीचे आमदार म्हणून त्यांना ओळखलं जातं, कारण त्यांनी निवडणूक केवळ अपक्ष म्हणून लढवली होती। ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय आहेत। शरद पवार आणि अजित पवारांचे ते निकटवर्ती आहेत आणि त्याचंच प्रदर्शन, त्याचंच चित्र या ठिकाणी बघायला मिळतंय। व्यासपीठावरती लक्ष्मण जगताप ज्यांना नेतृत्व विकासाचं असं म्हटलंय आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार आणि अजित पवार यांची देखील छबी आहे। आणि या लक्ष्मण जगतापांचा आज 51वा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त एक भव्य सोहळा पिंपरी चिंचवडमध्ये या सांगवीमध्ये आयोजित करण्यात आलाय। सांगवीतल्या या PWD मैदानावरती या सोहळ्याची तयारी सुरू आहे। मेनू मोठे या ठिकाणी वाढले जाणार आहेत आणि त्यासाठीची ही तयारी आहे। तब्बल 75,000 लोकांना या ठिकाणी आज जेवू घातलं जाणार आहे। मात्र दुसऱ्या बाजूला जी गोष्ट कालच शरद पवारांनी सांगितली की सार्वजनिक जीवनामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीनं आपल्या धनसंपत्तीचं ओंगळवानं प्रदर्शन करू नये, किंबहुना राज्यामध्ये दुष्काळ असो वा नसो अशा पद्धतीनं खर्च करणं योग्य नाही। आणि असं सगळं सांगितलं असताना देखील मोठे खर्च वाढदिवसासारख्या कार्यक्रमावर होत आहेत। एका बाजूला संबंध महाराष्ट्र दुष्काळानं होरपळतोय, पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ अनेक भागातल्या लोकांवरती आलेली आहे, अन्नाचा प्रश्न निर्माण होणार आहे। आणि दुसऱ्या बाजूला आपले लोकप्रतिनिधी असा वारेमाप खर्च करतायत, लाखोंचा नाही तर कोट्यावधीचा खर्च अशा वाढदिवसासारख्या कार्यक्रमावर होतोय। ही गोष्ट नक्कीच संतापजनक म्हणावी लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, सांगवी, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।